शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला मध्यरात्री वाशीजवळ अपघात. वाशी धाराशिव. सध्या कर्जमुक्तीच्या मागणीवर राज्यभरात आक्रमक आंदोलन सुरू केलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला दिनांक 18 मे रोजी रात्री 12:30 ते 1 वाजेच्या दरम्यान वाशी तालुक्यातील पारगाव टोल नाक्यावर अपघात झाला. मंदधुंद अवस्थेतील ट्रक ड्रायव्हरने भरधाव ट्रकची इनोव्हाला मागून धडक दिली. सुदैवाने यात कुणाला जीवितहानी व गंभीर दुखापत झाली नाही. गाडीतील दोघांना किरकोळ मार लागला आहे. रविकांत तुपकर यांना लोकवर्गणीतून लोकांनी दिलेली लोकरथ नामक इनोव्हा क्रमांक MH28 BQ 9999 पारगाव टोल नाक्यावर थांबलेली असताना मागून भरधाव वेगात आलेल्या साखरेने भरलेल्या ट्रकने MH44 U 1444 गाडीला जोरदार धडक दिली. ट्रक चालक अत्यंत मद्यधुंद अवस्थेत होता. या धडकेचा आवाज इतका जोरदार होता की स्फोट झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. गाडीतील मागील सीटवर बसलेले लोक अक्षरशः समोर फेकले गेले. या अपघातात सुदैवाने रविकांत तुपकर यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते पूर्णतः सुरक्षित आहेत. मात्र गाडीत त्यांच्यासोबत असलेले कार्तिक सवडतकर व राजाराम जाधव यांना सौम्य मार लागला आहे. तर चालक अजय मालगे व तुपकरांचे सहकारी गजानन नातेवाईकांकडे यांना कोणतीही दुखापत नाही. ट्रक चालक हा दारूच्या नशेत होता. अपघातानंतर तो सारखे खोटे बोलत होता व माहिती लपवण्याचा प्रयत्न करत होता. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकासह ट्रकमधील किन्नरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून साखरेने भरलेला ट्रकही जप्त करण्यात आला आहे. हा अपघात होता की घातपाताचा प्रयत्न याबाबत अनेक शंका उपस्थित होत असून पोलिसांकडून दोन्ही बाजूंनी सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. रविकांत तुपकर हे राज्यात कर्जमुक्तीच्या प्रश्नावर दौऱ्यावर आहे. नुकतेच त्यांनी नाशिक, परभणी, बीड येथे दौरे पूर्ण केले असून आज अंबाजोगाई तालुक्यातील देवडा येथे कर्जमुक्ती एल्गार सभेला संबोधित केले. सभा आटपून त्यांनी लातूर जिल्ह्यातील तांदूळजा येथे कार्यकर्त्यांसोबत स्नेहभोजन घेतले व त्यानंतर रात्री 11 वाजता जालन्याच्या दिशेने ते मार्गस्थ झाले असताना वाशीजवळ हा अपघात घडला. या अपघातामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राज्यभर मोठी खळबळ उडाली होती. मात्र तुपकर हे पूर्णतः सुरक्षित असल्याचे समजताच सर्व कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास घेतला. या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित यंत्रणांकडून सखोल व सर्व बाजूंनी चौकशी व्हावी अशी मागणी क्रांतिकारी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. ट्रक चालक संभाजी डोंगरे पंढरपूर यांच्यावर वाशी पोलीस स्टेशनला कलम 281 कलम 185 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कायदेशीर प्रक्रिया सकाळी 5 वाजेपर्यंत चालू होती. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.